नमस्कार. सुहासिनीज किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आपण जेव्हा उडपी हॉटेलमध्ये डोसा मेदूवडा खातो आणि त्याबरोबर येणारं सांबार असतं ते आपल्या सगळ्यांनाच आवडतं. आणि तेच हॉटेलसारखं सांबार आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत, जी घरात असलेल्या साहित्यात. सांबार बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तूर डाळ अर्धा तास आधी स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती आणि 1 शेवग्याची शेंग आणि 1 बटाटा कापून घेतला आहे, 1 कांदा 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. आणि सांबार मसाल्यासाठी प्रत्येकी 1-1 चमचा उडीद डाळ, चणा डाळ, मेथी, जिरं आणि 1.5 चमचा हिंग, 4 लाल मिरच्या, चिंच, कढीपत्ता आणि ओलं खोबरं. फोडणीसाठी राई, कढीपत्ता, हिंग, लसूण आणि चवीपुरता गूळ आणि मीठ आणि फोडणीसाठी तेल घेतले. इथे मी एका गॅसवर पाणी तापत ठेवलं आहे आणि ते उकळलं आहे. त्यात मी ही डाळ टाकून घेते आणि डाळ अर्धी शिजली की मग मी शेंग बटाटा उकडायला टाकणार आहे. तर दुसऱ्या गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. ह्या कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल तापलं आहे तर त्यात मी आता 1 चमचा चणा डाळ टाकते आणि 1 चमचा मेथी घेते. हे जरा परतल्यानंतर मी त्यात 1 चमचा उडीद डाळ टाकते आणि या डाळींचा खमंग वास सुटला की मग त्यात मी 1 चमचा जिरं टाकणार आहे. जिरं आधी टाकायचं नाही, कारण जिरं पटकन भाजलं जातं. आता ह्यात मी 1 चमचा हळद आणि पाऊण चमचा हिंग टाकते. हिंग टाकला की लागलीच कढीपत्ता आणि खोबरं टाकायचं आहे. खोबरं टाकल्यानंतर आता आपल्याला लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. हे आता परतायचं आहे आणि थंड झाल्यानंतर चिंच टाकून यात हे बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे आपली डाळ पण शिजते. त्यात मी बटाटा, शेवग्याच्या शेंगा, कांदा आणि टोमॅटो टाकून परत शिजत ठेवते. आपला मसालाही आता झालेला आहे. हा थंड झाला आहे. आता मी यात चिंच टाकून हे वाटून घेते. हे बारीक वाटायचं आहे. आता आपली डाळ चांगली शिजली आहे तर मी यात हा जो सांबार मसाला वाटलेला आहे तो टाकून घेते. व्यवस्थित ढवळून परत शिजत ठेवायचं आहे. आता त्यात चवीपुरतं मीठ आणि गूळ टाकायचं आहे. तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण सांबारमध्ये चिंच आणि गूळ खूप छान लागतं. आपली डाळ शिजली आहे, पण आत्ताच आपण हा मसाला टाकला आहे, खोबरं टाकलं आहे, तर ते शिजलं पाहिजे म्हणून आपल्याला परत एकदा एक चांगली उकळी काढायची आहे. तर मी याच्यावर झाकण ठेवून हे जरा शिजत ठेवते. मसाला टाकल्यानंतर आपलं सांबार एकदम थिक झालेलं आहे, व्यवस्थित जाड झालं आहे. आता आपलं सांबार पूर्णपणे शिजलं गेलं आहे. याला आता आपल्याला छानशी खमंग फोडणी द्यायची आहे. त्यासाठी इथे मी तेल तापत ठेवलं आहे. तेल तापलं आहे त्यात आता 1 चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की मग लसूण टाकायचं आहे. हा लसूण मी सालासहच ठेचून घेतलेला आहे. आता वर कढीपत्ता आणि पाऊण चमचा हिंग टाकायचं आहे. या भांड्यामध्ये मी आत्ताच चटणीला फोडणी दिली आहे, त्यामुळे खराब दिसतंय तुम्हाला. आत्ता ही फोडणी मी सांबारवर देते आणि फोडणी दिल्यानंतर लगेच झाकण ठेवायचं आहे. तर आपलं सांबार तयार आहे. आता सांबार केलं तर मेदूवडे हवेच. मी मेदूवडे तळायला टाकलेले आहेत.
तेही होत आहेत. चला तर गरम गरम मेदूवडे, चटणी आणि सांबार खायला बसूया. कशी वाटली तुम्हाला सांबारची रेसिपी? आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.